हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण रिव्हॉल्व कमांडबद्दल डिस्कस केलं होतं आणि त्याचबरोबर एक एक्सट्रूड आणि रिव्हॉल्व कमांडद्वारे एक कॉम्पोनंट ड्रॉ केला होता दोन्ही कमांडचा यूज करून. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वीप कमांडबद्दल डिस्कस करणार आहे. स्वीपमध्ये काय असतं काय नाही येते. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग मी ओपन केलेलं आहे. आता इनिशियली तुम्हाला जर स्वीप कमांड जर यूज करायची असेल तर त्यासाठी रिक्वायर्ड असतो पाथ. काय रिक्वायर्ड असतो? पाथ. आणि पाथसाठी आपल्याला प्लेन स्पेसिफिक घ्यावा लागतो. मग तो प्लेन कसा घ्यायचा आहे? तर प्लेन तुम्ही फ्रंटला पण ठेवू शकता किंवा राईटला पण ठेवू शकता. तर फॉर एक्झाम्पल इथं मी राईट प्लेन घेतला आहे. राईट प्लेन घेऊन इथं मी स्केच ड्रॉ करतो आहे. आता स्केच इथे पॉलीलाईन ड्रॉ करायचं आहे 0,0 व्हर्टिकली. तर त्यासाठी अर्थ मोड ऑन करूयात. ओके, इथं मी 50/60चा इथे एक पॉलीलाईनद्वारे एक स्केच ड्रॉ केला आहे. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे तर या स्केचमध्ये याला पाथ बनवायचं आहे आणि याला इथं राऊंड जनरेट करायचं आहे. सो गो टू द फिल्लेट कमांड. रेडियस 25 रेडियसचा आपण इथे बनवून घेणार आहे. त्याला सिलेक्ट धिस वन अँड धिस वन आणि या सगळ्यांना परत जॉईन करायचं आहे. आता ऑलरेडी तो जॉईन आहे तर त्यामुळे काही गरज नाही आहे. ओके, तर आता इथे मी याला सिलेक्ट केलं, याला मी कॉपी करतोय CO, इथे एक कॉपी केला, इथे एक कॉपी केला आणि फॉर एक्झाम्पल बॅकवर्डमध्ये एक कॉपी करतोय. ओके, तर अशा पद्धतीने आपण त्याला कॉपी केलेला आहे. परत याला इथे मी वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम घेतोय. आता याच्यामध्ये मला स्केच ड्रॉ करायचे. काय ड्रॉ करायचे? स्केच. आता स्केच हा टॉपला ड्रॉ केला पाहिजे म्हणून इथं मी याला परपेंडिक्युलर. आता टॉपला म्हणजे कसं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असतं. लक्षात घ्या, जो काही आपला पाथ आहे पाथला परपेंडिक्युलर. तर त्यासाठी मी टॉप घेतलेला आहे आणि इथे एक रेक्टेंगल जनरेट करतोय मी. आता रेक्टेंगल घेतलेला आहे आपण. आता रेक्टेंगल घेतोय मी इथं 25,20चा एक रेक्टेंगल बनवला आणि हा इथे कॉपी करतोय. सिलेक्ट कॉपी. याचा सेंटर पॉईंट घ्या. याच्या पॉईंटला इथे आपण पुटअप करणार आहे. थोडं झूम करून इथे एक पुटअप करा, इथे एक पुटअप करा आणि त्याबरोबर आपण सर्कल पण करू शकतो. असं नाही आहे की फक्त आपल्याला हेच करता येईल. ओके, म्हणजे एल्बो लाईक शेप वगैरे जर बनवायचं असेल तर आपण सर्कल पण करू शकतो. तर सर्कल डायरेक्टली आपण ड्रॉ करू शकतो याच्या सेंटरला. दोन्ही मेथड दाखवतोय कसं आपण त्याला क्रिएट करता येईल. ओके, याला थोडंसं मूव्ह करून घेतोय. थोडंसं एका पॉईंटला सिलेक्ट करा आणि याला मूव्ह करून घ्या. ओके, त्यानंतर आपण इथं एक्सट्रूडमध्ये जाणार आहेत. एक्सट्रूडमध्ये आपल्याला स्वीप नावाची कमांड आहे. स्वीप काय करतं तर स्वीप कमांडचा यूज करू शकतो आपण. असा जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय आपण त्याला म्हणतो स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर बी आपण बनवू शकतो स्वीप कमांडद्वारे. तर त्यासाठी इथे मी तुम्हाला हा स्प्रिंग पण बनवून दाखवेल. पण पहिल्यांदा आपण याच्याबद्दल डिस्कस करूया त्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. सो गो टू द स्वीप कमांड. स्वीपमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तो पहिला विचारतो ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणून आपण याला सिलेक्ट केलं, रेक्टेंगलला एंटर करा. त्यानंतर तो विचारतोय पाथ. आता पाथमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत ते आपण बघूयात काय असतात काही नाही. ते सिलेक्ट केलं. आता इथे आपल्याला ग्रे स्केलमध्ये ठेवूयात किंवा रिअलिस्टिक शेडेड विथ ग्रे. तर इथे बघू शकता असा एक कॉम्पोनंट आपल्याकडे जनरेट झालेला आहे. बघू शकतायत. ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत आपण त्याला हे केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला होलो वगैरे करायचं असेल तर आपण त्याला शेल वगैरे करू शकतो. सो गो टू द शेल कमांड. शेलमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याचा हा फेस सिलेक्ट करायचा, रिमूव्ह फेसेस. आता याच्यामध्ये अंडू किंवा ॲड ऑल पण ऑप्शन आहे. याच्यामध्ये हे रिमूव्ह करायचं असेल आता तो टोटली पूर्ण फेसेस घेईल बरं का. आपण ऑल जर केलं तर त्याच्यामध्ये ऑफसेट डिस्टन्स द्यायचं आहे समजा आपल्याला 5 mm चा. तर तो आतून 5 mm झालेला आहे. तुम्ही बघू शकता तो इंटरनल झाला आहे. तुम्ही जर याचं जर सेक्शन घेऊन बघितलं किंवा याला जर सेक्शन प्लेन म्हणून ऑप्शन आहे आपला तर सेक्शन प्लेनद्वारे बघू शकता
इथे सेक्शन प्लेन जर घेतला आपण, तर सेक्शन प्लेन कसं टाकायचं, मला असा सेक्शन टाकायचं समजा. आता याला एका डाऊनवर्ड घेऊयात आपण, जसं जसं सेक्शन प्लेन याला हाईट देऊयात. इथे जस्ट रॅन्डम क्लिक करतोय मी, थोडंसं डाऊनवर्ड घेऊयात. देअर इज 5 mm. एंटर. इथे बघू शकता हा आतून होलो आहे, सेक्शन प्लॅनद्वारे दाखवलेला आहे. मी परत याला कंट्रोल झेड करतोय, कारण सेक्शन प्लॅन आपल्याला नको आहे. सेक्शन प्लॅन किंवा सेक्शन प्लेन आपल्याला नको आहे, इथे डिलीट करून टाकला. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, असा एक पोर्शन बनवलेला आहे. तो आतून होलो आहे, लक्षात असू द्या. आता याला पण मी परत कॉपी करतोय. हा पूर्ण पोर्शन मला कॉपी करायचा आहे. CO एंटर. इथे एक कॉपी ठेवा, त्यानंतर इथे एक कॉपी ठेवा, परत अर्थ मोड ऑफ करून आपण इकडे एक कॉपी ठेवूयात. असे नंबर ऑफ कॉपी काय करणार आहेत आपण, जनरेट करणार आहेत. आता हे कशासाठी केलेले आहेत, तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. सो गो टू द परत स्वीप कमांडमध्ये पहिला आपल्याला स्केच सिलेक्ट करायचा आहे, एंटर करा. त्याचबरोबर इथे पाथ सिलेक्ट करा. आता पाथमध्ये काही ऑप्शन आहेत आपल्याला. ओके, पाथमध्ये काही ऑप्शन आहेत. आता हा जो आपण जनरेट केला तो नॉर्मल जनरेट केलेला आहे. आता याच्यातला स्केल नावाचा ऑप्शन आहे. काय आहे, स्केल. आता स्केल इथे मी टाकतोय, म्हणजे ऑलरेडी आपण जो रेक्टँगल घेतला होता तो किती बाय कितीचा होता, जे काही साईज असेल त्याचं 20 बाय समथिंग किंवा 25 बाय आय थिंक 15चा घेतलेला आहे. आता इथे मला तो समोर जो त्या पाथला फॉलो करणार आहे ना, तो मला कमी पाहिजे. तो 0.5 टाकलं मी, आणि त्यानंतर इथे काय करतोय, आपल्या स्केचला सिलेक्ट करतोय. सॉरी, पाथला सिलेक्ट करा. पाथ हा ओपन असला पाहिजे. इथे बघू शकता समोरच्या साईडला त्याचा शेप कसा झाला, कमी झालाय का नाही, बघू शकता तुम्ही. साईज इनिशियली त्याचा साईज कसं होता आणि एंडिंगला साईज बघा. कारण याच्यामध्ये काय ऑप्शन आपण यूज केला तुम्ही पाहू शकता. काय केलं आपण, स्वीपमध्ये पहिला ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, ज्या याच्यानुसार जो काही हे हवा होता, म्हणजे रेक्टँगल सिलेक्ट केला इथे. त्यानंतर इथे स्केल म्हटलं. आता स्केल लास्ट टाइम मी काय केलं होतं, 0.5 टाकलं होतं. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे तो 1 स्केलचा होता, आपल्याला कमी करायचा होता हाफमध्ये. तर हाफमध्ये केलं तर समोर आपल्याला तो अर्धा याच्यामध्ये आलाय. आता इथे मला थोडंसं वाढवायचं आहे. इथं मी 1.5 टाकतोय. तर इथे बघा परत आपल्याला पाथ सिलेक्ट करायचं आहे. तर इथे पहा, इथे साईज वाढलं, बेसमेंटपेक्षा डेफिनेटली वाढलेलं आहे. ठीक आहे. तर असं आपण त्याला क्रिएट करू शकतो. ओके, तर असं आपण बनवू शकतो. कुठली कमांड आहे, स्वीपमध्ये पूर्ण डिटेल्स आपण बघितलं आहे. आता इथं मोडमध्ये एक ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. व्हॉट इज अ मोड. आता मोडमध्ये घेतला त्याला तो सॉलिड किंवा सरफेस बनवता येतो. आता सरफेस घेतला तर काय होईल, हा पाथ सिलेक्ट केला, एंटर केलं, याचं स्केच सिलेक्ट केला, एंटर केलं, परत पाथ सिलेक्ट केला. आता हा आतून होलो आहे, बघू शकताय तुम्हाला. शेप प्रेस करून दाखवतोय मी. दोन्ही साईडनी कसं आहे, तो होलो जनरेट झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण त्याला क्रिएट करू शकतो. आणि नंतर याला थिकनेस वगैरे देता येते. ठीक आहे, इथे आपल्याला ऑप्शन आहे, याला थिकन करू शकता. याला सिलेक्ट करून मग थिकनेस किती द्यायची आहे, 2 mm, 3 mm, 5 mm. इथे 5 mm ची थिकनेस दिली आहे. आता हा पहा, असंही आपल्याला बनवता येतं, जसं की मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. आता यालाच परत मी इथे कॉपी करतोय. आता एक ऑप्शन त्याच्यातला राहिलेला आहे, तो आपण बघूयात. अलाइनमेंट काय असतं. त्याच्यानंतर ट्विस्टिंग एक राहिलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतोय. त्यासाठीच इथे मी त्याला कॉपी करतोय, ट्विस्टिंगसाठी आणि अलाइनमेंट हे 2 ऑप्शन दाखवण्यासाठी. सो गो टू द स्वीपमध्ये आपण पाथ स्केच सिलेक्ट केला, एंटर केलं इथे. आता अलाइनमेंट जर ठेवली आपण, त्या अगोदर ट्विस्ट दाखवतोय मी. ठीक आहे, ट्विस्ट ऑप्शन सिलेक्ट केला. आता एक ट्विस्ट हवा असेल तर आपण 360 डिग्रीचा अँगल टाकतो. लक्षात ठेवा, काय असतं, एकच ट्विस्ट हवा असेल तर 360 डिग्री. आता जेवढं तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे तर तेवढं 360 इंटू व्हॅल्यू टाकू शकता. म्हणजे 3 वेळा ट्विस्ट करायचं असेल तर 360 इंटू 3, म्हणजे त्याची व्हॅल्यू येते 1080.
तर असं आपण टाकू शकतो. इथं मी अँगल टाकतो 720 डिग्री आणि त्यानंतर आपला पाथ सिलेक्ट करतोय. थोडंसं वेळ लागेल त्याला जनरेट व्हायला. तर आता इथे बघा हा ट्विस्टिंग झालेला आहे, बघू शकतात झालेला आहे ट्विस्टिंग. तर अशा पद्धतीनं आपण त्याला ट्विस्ट वगैरे करू शकतो. दॅट इज ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला अँगल जर समजा 180ने ट्विस्ट करायचं असेल तर 180ने पण आपण ट्विस्ट करता येते का पाहूयात. सो गो टू द स्वीप कमांड. स्वीपमध्ये परत मी इथं ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर केलं. एंटर केल्याच्या नंतर इथं ट्विस्ट नावाचं ऑप्शन आहे आणि ट्विस्टमध्ये इथं अँगल टाकतो मी 180 डिग्री आणि परत पाथला सिलेक्ट करतोय. आता पहा हा कसा ट्विस्ट झालेला आहे. तुम्हाला 90 डिग्रीने ट्विस्ट करायचं असेल तर 90 डिग्रीनंही ट्विस्ट करता येईल कम्प्लिटली. तो बघू शकताय कशा पद्धतीनं आपण त्याला बनवू शकतोय. तर हे आहे ट्विस्ट बद्दलचं. आता त्याचबरोबर मला हा कॉम्पोनंट थोडासा रोटेट करून घ्यायचा आहे. काय करायचं आहे, हा जो कॉम्पोनंट आहे म्हणजे रेक्टँगल, तर इथं आपल्याला कमांड काय घ्यायची आहे, गिझमोमध्ये सिलेक्शनमध्ये तुम्ही इथं बघू शकता सिलेक्शन पॅनल आहे. या सिलेक्शन पॅनलमध्ये आपल्याला एक कमांड आहे, कमांडचं नाव आहे रोटेट. या रोटेट कमांडला आपण ॲक्टिव्ह करा आणि रोटेटला ॲक्टिव्ह करून याचं थोडंसं चेंज करूयात आपण. हा थोडासा मला रोटेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी अर्थ मोड आपण ऑफ करूयात आणि थोडंसं याला रोटेट करून घेऊयात. ठीक आहे. हा स्केच काय केला आपण रोटेट केलेला आहे आणि परत इथं मी त्याला मूव गिझमोची कमांड हे करतोय आणि याच याला मी इथं काय करणार आहे, परत कॉपी करणार आहे. सो गो टू द CO, कॉपी करून याला जनरेट करायचं इकडे. अर्थ मोड ऑन करा जेणेकरून ते एकाच लाईनमध्ये येतील. आता इथे आपण अलाइनमेंटवाला ऑप्शन यूज करतोय. सो गो टू द स्वीप. स्वीपमध्ये आपण सिलेक्ट केला, स्केच एंटर केलं. त्यानंतर तो आपल्याला विचारतोय अलाइनमेंट. सो गो टू द अलाइनमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. अलाइनमेंटवरती क्लिक करून याच्यामध्ये अलाइनमेंट ठेवायची आहे का किंवा नाही ठेवायची आहे. आता इथं मी यस केलं, यस करून इथे पाथ सिलेक्ट केला. तर इथे बघा तुमचा एखादा एक पोर्शन कसा फ्लॅटशी जनरेट झालेला आहे, एकदम फ्लॅट आहे. आता त्याच्याच साईडचा ऑप्शन आपण अलाइनमेंट नो ठेवून बघूयात. सेम कंडिशन. सो गो टू द स्वीप. स्वीपमध्ये पहिला स्केच सिलेक्ट करा, एंटर करा. अलाइनमेंट घ्यायची आहे आपल्याला. अलाइनमेंट फक्त इथं मी नो ठेवतोय. अलाइनमेंट काय करायची आहे, नो ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण पाथ सिलेक्ट करणार आहे. तर इथे पहा पोर्शन कसा झालेला आहे. इथे अलाइनमेंट आपण कशी ठेवली होती, अलाइनमेंटवाला ऑप्शन यस केला होता, तर इथे एकदम फ्लॅट जनरेट झालेला आहे आणि इथे बघू शकता इथे हा कम्प्लिटली अँगलवरती आहे, जसं आपला रोटेशन असतं तर त्या टाईपमध्ये. ओके ठीक आहे. तर हे असं आपण बनवू शकतो. देन याच्यामध्ये एक ऑप्शन आपला रिमेनिंग राहिला आहे, तो म्हणजे जो काही आपला याच्या रिलेटेड आहे. इथे आपण डायरेक्टली याला याच्यामध्येही कन्वर्ट करू शकता. सिलेक्ट एंटर. याच्यामध्ये इथं बेस पॉईंट नावाचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तर बेस पॉईंट जर आपण चेंज केला तर तो पण चेंज होतो. तर बेस पॉईंटसाठी आपल्याला इथे काय करायचं, एक लाईन जनरेट करतोय मी. याच्या पॉईंटवरती काय करायचं, आपल्याला एक लाईन जनरेट करायची. अशी एक लाईन जनरेट केली आहे आणि यातला जो सर्कल आहे तो मला ट्रिम करायचा आहे. सर्कल काय करायचं आहे, ट्रिम करायचं आहे. तर त्यासाठी TR एंटर कमांड. कधी कधी ट्रिमनं तो एक्झॅक्ट होत नाही आहे, तर त्यासाठी ॲक्च्युअल आपण ट्रिम कमांड घ्यायची आहे. ट्रिम कमांड सिलेक्ट करून लाईन सिलेक्ट करायची आहे. ओके. आता हा जर डायरेक्ट होत नसेल तर पहिला या दोघांनाही सिलेक्ट करा आणि याच्यातला ट्रिम कमांड घ्या. नंतर जो पोर्शन आपल्याला नको आहे त्याला सिलेक्ट करा. ओके. जो पोर्शन नको आहे तर त्याला सिलेक्ट करूयात आणि हा स्केच परत जॉईन करावा लागेल कारण हा वेगवेगळा आहे आपला. याला जे एंटर करूयात आपण जॉईन आणि या स्केचला मी काय करतोय, इकडे कॉपी करून घेतोय. आता कॉपी कशासाठी करायचं आहे काय नाही आहे ते आपण रिक्वायरमेंट आपल्याला रिक्वायर्ड आहेत कॉपी करण्याच्या. सो गो टू द कॉपी. कॉपी. आता याच कंडिशनमध्ये आपण काय केलं, स्वीप यूज करणार आहे. स्वीपमध्ये पहिला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, एंटर करायचं आहे आणि पाथ सिलेक्ट करायचा आहे. आता तो त्या स्पेसिफिक पाथला फॉलो करतोय डेफिनेटली. परत
इथं स्वीप घेतला, स्वीपमध्ये परत इथे मी ऑब्जेक्टला सिलेक्ट केला, एंटर केलं. आता इथं बेस पॉईंट म्हणून आहे, आता बेस पॉईंट मी चेंज करतोय. बेस पॉईंट मी याचा हा घेतला समजा, ठीक आहे. बेस पॉईंट आपण इथे सिलेक्ट करतोय, सिलेक्ट बेस पॉईंट आणि पाथला सिलेक्ट करायचं आहे. आता हा पहा कुठल्या साईडला जनरेट झाला. हा आपण बेस पॉईंट इकडे घेतला तर हा इकडे शिफ्ट झाला, पहा शिफ्टिंग होत आहे त्याचं. ओके, परत मी बेस पॉईंट चेंज करतोय, स्वीपमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट, एंटर, त्यानंतर बेस पॉईंट आणि बेस पॉईंटमध्ये आपण हा बेस पॉईंट घेतला आणि पाथला सिलेक्ट केला, तर हा शिफ्ट या साईडला झालेला आहे. म्हणजे जसं तुम्ही बेस पॉईंट चेंज करता, इनिशियली त्याचा बेस पॉईंट हा सेंटरला होता, आपण लेफ्ट साईडचा घेतला बेस पॉईंट, तो शिफ्ट झाला राईट साईडला, आणि राईट साईडचा घेतला तर शिफ्ट झाला लेफ्ट साईडला आपला कॉम्पोनंट. तर अशा रीतीनं आपण हे स्वीप कमांडचा यूज करू शकतो. याच्यामध्ये सर्व ऑप्शन्स आपण बघितलेले, ज्याच्यामध्ये अलाइनमेंट असेल, स्केल असेल, ट्विस्टिंग असेल, आणि आता जो ऑप्शन होता तो बेस पॉईंट. एक लक्षात ठेवायचं, स्वीप कमांडमध्ये पाथ आणि त्याच पाथ बरोबर त्याला परपेंडिक्युलर स्केच आपल्याला रिक्वायर्ड असायलाच पाहिजे, तरच तो जनरेट होतो. ओके, तर आज आपण इथे थांबूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.